घरी ताई आलेली आहे गोव्यावरून. ताई जस्ट गोवा बस 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 ताई जस्ट अरे बघ ना इथे ताई जस्ट गोव्यावरून अरे 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 ताई जस्ट थांब थांब ताई जस्ट आता गोव्यावरून आली आहे आणि आमच्यासाठी अंबिकाच विरारच्या अंबिका स्वीट्समधून समोसा वडापाव वगैरे घेऊन आले. त्यातला मी समोसा खाल्लाय. आईचा व्रत चालू आहे मग आम्ही हा मस्त असा नाश्ता करणार. म्हणजे माझा झालाय ह्या दोघांचा होणार आणि आजपासून आमच्या शिफ्टिंगचा ब्लॉग सुरू होत आहे. मग चला सुरू करूया. जेवतो मस्तपैकी. ताई गोव्यावरून आली आणि तिने आमच्यासाठी चमचमीत असं जेवण केलंय. इथे दोडक्याची भाजी केली आहे आणि इथे काय केलंय याच्यात काय आहे इथे याच्यामध्ये भात आहे आणि ह्याच्यात डाळ आहे. असं गरमागरम असं जेवण सगळं तयार केलेलं आहे. तिने आशीर्वाद आट्याच्या पण एकदम नरम नरम चपात्या केल्या एकदम घरच्यासारख्या. कारण की आशीर्वाद आट्याच्या ना म्हणजे आता आशीर्वाद आटा नाही दुसरा कोणता तरी आटा आहे आमच्याकडे पण त्याच्या चपात्या ना खूप डेंजर बनतात. पण तिने त्याच्या पण एकदम नरम चपात्या केल्या आहेत मस्त. किती दिवसाने आम्ही नरम चपाती खातोय आणि छान भाजी खातोय. मी पण छानच जेवण करते पण चपात्या माझ्या नरम होत नव्हत्या त्या आज नरम झाल्या. आई तुला कसं वाटलं या किचन मध्ये जेवण करून? चांगलं वाटलं. घरी बनवते तसंच बनवलं आणि काय आई बघ काय छान दिसते. छान दिसते. सिलेंडर आले. डाळ पण खूप छान दिसते. मी तुम्हाला डाळ दाखवते थांबा. ही बघा डाळ किती छान दिसते डाळ. ही पण आईने माझी ताईने माझी YouTube वरची रेसिपी बघितली आहे माकी दाल. नाही तिने ही माकी दाल आमची दाल फॉलो केली. तुम्ही पण अजूनपर्यंत माकी दाल बनवली नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे माकी दालचा. अरे पण तू तशीच बनवली आहेस ना माकी दाल बनवतात तशी. पण तिने माझा व्हिडिओ बघितलेला डाळीचा तर त्याच्याने तिने बनवली रेसिपी. तर त्याला मग आम्ही जेवतो. पण आज फ्रीज पण आहे हॉलमध्ये कारण थोड्या वेळानंतर बघूया कधी येतो. सकाळपासून त्याला तो माणूस घ्यायला येतोय बघूया. तर त्याला मग अशी आमचं शिफ्टिंगचं चालू राहणार आहे थोडं थोडं थोडं. 3 जण आईस्क्रीम खातोय. आई सीताफळ आईस्क्रीम खाते. ताई व्हॅनिला आईस्क्रीम खाते आणि मी चॉकलेट आईस्क्रीम खाते. असं आम्ही 3 जण आता आईस्क्रीम टाइम चाललाय आमचा. तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये स्वतःला थंड ठेवण्यासाठी असे हलके व्यंजन खावत राहा. आता आम्ही खात राहा. घसा खराब झाला तरी चालेल पण शरीराला थंड वाटलं पाहिजे. चला मग खाऊया. आमचं आता जेवण वगैरे झालंय. आईस्क्रीम सुद्धा खाऊन झालंय. आता आम्ही जरा झोपतो आणि मग आम्ही संध्याकाळी डीमार्टला जाणार आहे. गोव्यावरून आलेली माणसं डीमार्टला जातात. बघा डीमार्ट किती फेमस आहे आणि किती चर्चेत आहे की ही शॉपिंग करण्यासाठी डीमार्टला जाणार आहे गोव्यावरून आलेली व्यक्ती. तर मग हिला विरारचं मी डीमार्ट दाखवते संध्याकाळी. मला पण बॅग घ्यायची एक मोठी बॅग सामान भरण्यासाठी. तर हे सगळं आपण संध्याकाळी करूया. तर मग आपण संध्याकाळी भेटूया. तर चला बाय. आणि मग आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. डीमार्टला जाण्यासाठी जय भवानी बोलत आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो डीमार्टला. डीमार्टला पोचल्या हिने स्वतःसाठी ही त्याची छान बॅग घेतली आणि मी मोठी ट्रॉली बॅग घेतली. मग लागलो आम्ही राशनच्या म्हणजे डीमार्टच्या लाईनमध्ये आणि तिथे सामान घेतल्यानंतर तिच्यासाठी मी एक पिझ्झा घेतला जो होता 491चा पनीर पिझ्झा. मस्त लागतो पिझ्झा पण जास्त खाऊ नका. एखादा खाल्ला तर ठीक आहे. जस्ट आता डीमार्ट मधून आल्याने एवढी मोठी बॅग घेतली. एवढी मोठी बॅग घेतली आहे. आता या बॅगेमध्ये आम्ही सगळे आमचे कपडे भरणार आहे आणि मग
निघणार आम्ही गोव्याला. तर ही अशी ब्राऊन कलरची माझ्या कलरला मॅच होणारी बॅग घेतली आहे. माझ्या कलरला मॅच होते नाही. अगं ती पॅन्ट अजून एक घ्यायची ना, काय गळलं तुम्ही. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही असे छान छान व्हिडिओ बघत राहाल.